श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 171चा उर्वरित भाग. मेरुळवाडा तळ्याच्या काठावर पारद्याच्या वेशात भेटतील तेच श्री दत्तात्रय प्रभू होत हे रामेश्वर बासाचे मत. मग त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातली, श्री चरणा लागले आणि निघाले. ते कटकास दौलताबादला आले. ते डकलेने बाजारात सर्व पदार्थ पाहिले, ते घेतले. मग डकले म्हणाले, गावाला जाऊ, हस्ते परस्ते हे पदार्थ देऊ आणि निघू. मग गावाला आले. एकाच्या हस्ते पदार्थ देत होते तेव्हा ते म्हणू लागले, गावात घरी जा, भेटा आणि निघा. आणि गावात गेले, भेटले. त्यांनी म्हटले, आता जेवण करा आणि जा. जेवले. तेवढ्यात संध्याकाळ झाली. मग मुक्काम केला. यावर चांगदेव भट म्हणू लागले, सर्वज्ञांनी जे करायला नाही सांगितले तेच आम्ही केले. आता तेथे कसे जाऊ? मग परत सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्व वृत्तांत सांगितला. यावर सर्वज्ञ म्हणाले, तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन कशाला होईल? अमोघ दर्शन की गा. यावर सर्वज्ञांनी वर्तेचा दृष्टांत सांगितला. कोणी एकी वर्तेवीर चाले, ते डावे याकडे न पाहे, उजव्याकडे न पाहे, आपण्याकडे न पाहे, सभेकडे न पाहे. मग तियेसी वर्ते साधे, तियेसी दाये पसाये होती ना. तोची पाहे ते पडे, तियेची हाड गुड नुरे. तसे अनुसरला पुरुष विकार विकल्पाची सेवना करीत नाही. कोणतीही कीर्तीपर क्रिया करीत नाही. विपरीत बुद्धी येऊ देत नाही. याला परमेश्वर प्रसन्न होऊन दान देतात अथवा भक्तीच्या मापाने दान देतात. हाड गुड नुरे म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही. आंघोळीची या संधी आधी करुणी ठिकरिया होती, म्हणजे थोडाही धर्म शिल्लक राहत नाही. तसे सर्वज्ञांनी डुकलियाच्या बाळकाचा दृष्टांत सांगितला. कोणी एकी माता असे, ते आपुल्या लेकुरावासी पेहे दे तथा पाजी. ते डुडकी मागुते, ते मागुते डुडकी, मागुते दे, मागुते डुडकी. मग सेजिया साईलिया असती, तिया म्हणती, हा हो, हे डुडकीताये तरी का पाजितीयसी? ते म्हणे, घेई आई, आतू तरी लितेल. तैसे कुणा एक प्रति परमेश्वर शास्त्र निरूपण करतात, तो विसरतो, पुन्हा निरूपण करतात, तसे 3 वेळ करतात. मग सामान्य ज्ञानही विशेष ज्ञानीय म्हणतात. जी हा हे विसरतो तर याला का निरूपण करतात? सर्वज्ञ म्हणतात, अरे पुन्हा ऐकण्याची वासना तर राहील ना. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.